हरी हरी स्वागत आहे सर्वांचं या विशेष व्हिडिओमध्ये। याचं कारण असं आहे की फक्त तुमच्यासाठी मी वेळ काढून हा व्हिडिओ बनवलाय बरं का। बरेच जण प्रश्न करायला लागले की महाराज एकादशी आज आहे का उद्या आहे, म्हणजे आज किती तारीख आहे? 15 तारीख, उद्या आहे 16 तारीख। तर तुमच्यामध्ये भ्रम राहू नये, शंका राहू नये म्हणून मी तुमच्यासाठी कष्टाने वर्षभर कष्ट करून शास्त्रातला निचोड काढून सार काढून हे एकादशी प्रताप ग्रंथ बनवला। पण काय करणार, तुम्हाला वेळ नाही आहे आणि मी तर पाठवायला तयार आहे पण तुम्ही घ्यायला तयार नाही। असू द्या, काही वाद नाही। मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की आज एकादशी आहे। बरेच जण असा भ्रम आहे त्यांचा की दोन दोन, जर कोणी म्हटलं ना 2 एकादशी आल्या, हो एकादशी 2 नसतात कधी। ज्यावेळेस पण भागवत एकादशी असते ती एकादशी नसते, ती द्वादशी असते किंवा महाद्वादशी त्याला म्हणतात, ज्याचं अष्टमहाद्वादशीचं वर्णन शास्त्रात केलेलं आहे, जे मी याच्यात पण केलेलं आहे पुस्तकामध्ये। तर म्हणून काही जण काय करतात, पहिली सोडून देतात आणि दुसरे करतात, ते बरोबरच आहे। पण पहिली सोडण्याचं विधान कधी आहे? जर ती दशमीयुक्त असेल तरच। त्याचं कारण आहे की ते स्मार्थ पद्धतीने केली जाते, भागवत पद्धतीने नाही। तर थोडक्यात लक्षात घ्या, यावेळी जी एकादशी आली आहे जरी ती पहिली असेल, जे लोक दुसऱ्या दिवशी करणार आहेत, उद्या करणार आहेत म्हणजे 16 डिसेंबरला, तर त्यांच्यासाठी सांगणं आहे की ही एकादशी काही दशमी विधान नाही आहे। म्हणून आजची एकादशी आहे, लक्ष द्या, आज एकादशी आहे 15 डिसेंबरला। आजही उपवास करायचा आणि जर तुमच्यामध्ये आणखी श्रीहरींना प्रसन्न करण्याची इच्छा असेल तर उद्याही तुम्ही उपवास करू शकता। मग एकादशी कशी सोडायची? तर तुम्ही सकाळी म्हणजे उद्या सकाळी जे सकाळी सूर्योदय झाला की थोडंसं तीर्थ घेऊ शकता भगवंताच्या चरणाचं, किंवा तुळशी पान भगवंताच्या चरणी अर्पण करून घेतलं की परत उपवास सुरू होतो। आणि मग 17 तारखेला सूर्योदयानंतर तुम्ही आपलं पारण करू शकता, व्रताचं उद्यापन करायचं आणि जय श्रीहरी करायचा। तर एवढंच मला सांगायचं होतं। एकादशी प्रताप तुमच्यासाठी लिहिला। तुम्हाला प्रश्न का पडतात त्याचं कारण आहे की तुम्ही वाचत नाही। तर याच्यामध्ये स्पष्ट लिहिलंय की 1000 अश्वमेध यज्ञाचं फळ देणारा हा एकमेव पक्षवर्धनी महाद्वादशी आलेली आहे। हे पद्मपुराणात वर्णन आहे। ते काय येतं, अमावस्या किंवा पौर्णिमा विस्तारित होऊन काही तास प्रतिपदा तिथीत जाते ना, तर त्यावेळी काय होतं, त्या पक्षात येणाऱ्या एकादशीला पक्षवर्धनी महाद्वादशी म्हणतात। आता हे तुमच्यावर आहे की हा ग्रंथ वाचायचा का नाही वाचायचा, ठीक आहे। एकादशी प्रताप पाहिजे तर लगेच ऑर्डर करा, घरपोच येऊन जाईल। फक्त आणि फक्त तुमच्यासाठी ठेवलेला आहे। माझ्या व्हॉट्सअपला नाव, नंबर, पत्ता, पिनकोड पाठवा आणि पेमेंटचा स्क्रीनशॉट करायचा 210 रुपये। आणि वेबसाईट पण आहे माझी, त्यावर पण तुम्ही ऑर्डर करू शकता, www.gaurpremdas.com। तुमच्यासाठी फक्त एकादशी प्रताप।